अमित षटकारचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. श्रीवर्धन श्रीवर्धन संघाचा अमित. हॅलो, काळोशी संघ जो दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी सक्षम प्रतिनिधी पाठवा. इथे नावच प्राप्त होत नाहीत मित्रांनो. काळोशी का स्ट्राईकवर कोण आहे? राहुल पेडणेकर, प्रसाद चेवले अशी अनुक्रमे फलंदाजाची नावं आहेत. तर गोलंदाजीची भूमिका गोलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहणार आहे तो कनगुडकर 11 कालोशी संघातून. दोन सिक्स ना तुमच्या संघाने एकूण किती मारले? हॅलो, सामना सुरू झालेला आहे. सामना आपण अनुक्रमे सामना जर पाहिला तर कनगुटकर 11 काळोशी विरुद्ध कुमारी गायत्री प्राचीन शिल्डनकर पुरस्कृत भंडारी सिलेदार असा हा सामना आहे. तर सलामीचं षटक घेऊन आलेलं काळोशी संघाच्या वतीनं पहिलं सलामीचं षटक गोलंदाज घेऊन आलाय तो. त्या बॉलचं नाव काय सांगितलं? समीर. समीर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. समीरच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर तब्बल षटकार प्राप्त केला होता. फलंदाजी करणारा फलंदाज होता राहुल पेडणेकर. राहुल आणि प्रसाद अशी ही सलामीची जोडी राहुल पेडणेकर ज्यांनी उत्तुंग षटकार प्राप्त केलं होतं. तर प्रसाद 2 नॉन स्ट्राईकवर आहे. त्याच्या खेळीमध्ये आपण पाहतोय 1 धावेची भर पडते. धावसंख्या एकूण धावसंख्या होती ती 7 धावा. हॅलो, तर 11 धावा झालेल्या तब्बल 11 धावा 3 चेंडूंमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. पेडणेकर आणि प्रसाद ही सलामीची जोडी मैदानात पाहतोय. आणि प्रसाद पेडणेकर ज्याने राहुल पेडणेकर ज्यांनी घणाघाती सुरुवात केलेली आहे. 1 चौकार षटकार अशी त्याच्या खेळीतून 1 षटकार. तर प्रसादकडून आपण पाहतोय तो लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार मारून त्याने आपली पात्रता सिद्ध केलेली आहे. एकूण धावसंख्या झालेली पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय 15 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. या 15 धावांमध्ये 3 मोठे फटके, त्यामध्ये 2 चौकाराचा समावेश आहे, तर 1 षटकाराचा समावेश आहे, 1 धावेचा 1 समावेश आहे. तर गोलंदाजाकडून मोठ्या धावा वसूल करण्याचा जणू ह्या 2 फलंदाजांनी कॉन्ट्रॅक्ट हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये ते यशस्वी. कोणीच धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू संपलेले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि 5व्या चेंडूवर षटकार. म्हणजे चौकार हॅट्रिक केलेले चौकारांचे. आणि त्या हॅट्रिकला आळा घातलेला आहे तो पाहायचा आहे गोलंदाजाने. अर्थातच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि एका चांगल्या सासवणे संघाच्या वतीने जर म्हटलं तर निश्चितच चांगल्या षटकाची संगता झालेली आहे. एकूण धावसंख्या झाले 1 षटक पूर्ण 19 धावा, 1 षटक पूर्ण 19 धावा. या 19 धावांची लयलूट झाली. त्या लयलुटीमध्ये राहुल पेडणेकर ज्याने 7 धावांचं योगदान, तर त्याला जसंच तसं प्रसाद याच्याकडून
सुद्धा दाद मिळालेली आहे. 12 धावसंख्येचं योगदान 13 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. सॉरी 12 धावसंख्येचं योगदान त्यांच्याकडून लाभलेलं आहे. 4 चेंडू 12 धावा, लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार मारले. नंतरचा चेंडू शेवटचा चेंडू तो डॉट अर्थातच निर्धाव गेलेला आहे. प्रसाद चेवले राहुल पेडणेकर ही सलामीची जोडी, एक अभेद्य जोडी मैदानात आपण पाहतो. ह्या जोडीला कशा प्रकारे आता आळा घालायचा किंवा व्यसन घालायचे याच्यामध्ये विचार विनिमय केला जातो. निर्बंध असणार आहे 2 षटकांसाठी. 2 षटकं ही सर्कलमध्ये खेळवली जाणार आहेत, त्यामुळं निश्चितच 2 षटकांमध्ये धावांची लयलूट होणं स्वाभाविक आहे. परंतु कधीकधी धावांची लयलूट होत असताना सर्कलला भेदून मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना सुद्धा आपण पाहिलेलं होतं पहिल्या 2 सामन्यांमध्ये. परंतु हे तिसरा अर्थातच तिसऱ्या फेरीतला सामना हा निश्चितच. गोलंदाजाचं नाव सांगा, काय नाव, काय बॉलरचं नाव, काय बॉलरचं नाव ओमकार. गोलंदाजाचं नाव ओमकार. पाहायचं आहे ओमकार कशा प्रकारे फलंदाजीला आवर घालतोय. तो पाहायचा डावखुरा फलंदाज अर्थातच ज्याने 3 षटकार, 1 षटकाराने निश्चित आहे तो खेळी करतोय. राहुल पेडणेकर एक डावखुरा फलंदाज आहे, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची फलंदाजी म्हणता येईल त्याच्याकडून. कारण एमटी प्लेसमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे चेंडू तो मारू शकतो, याचंसुद्धा एक प्रात्यक्षिक पाहायला मिळालं होतं. परंतु हा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. क्षेत्ररक्षक तिथे अतिशय तन्मयतेने चेंडू अडवतोय, तत्परतेने चेंडू अडवते. फलंदाजाला आवर घालला जातो. डावखुरा फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे निश्चितच आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॉम्बिनेशन आपण पाहायला मिळत असतं. आणि ह्या क्षेत्ररक्षकाने आता ज्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला तो मला वाटतं दुसरा चेंडू दुसऱ्यांदा त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं पाहत आहे स्पर्धेमध्ये. कारण ह्यापूर्वीचा 4था चेंडू त्यांनी अतिशय सुरेखरित्या अडवला होता पहिल्या षटकातील. आणि ह्या लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 निर्धाव गेल्यामुळं फलंदाजावर दडपण येतोय. आता स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज निश्चित बाद होणार की फलंदाज निश्चितच बाद होणार, कारण हा फलंदाज 2 फटके निरीक्षण करणं हे खरं तर क्रिकेटचं तत्व आहे किंवा एक. परंतु त्या तत्वात काहीसं उतरलेलं दिसून येत नाही, कारण 2 चेंडू जरी निर्धाव गेले परंतु आपल्यामध्ये क्षमता असते, ती क्षमता सिद्ध करण्यासाठी तो काहीसा कमी पडलेला दिसतोय. राहुल पेडणेकर ज्यांनी 1 षटकाराने त्याची खेळी पाहिली, पण तो एका षटकारानंतर 1 षटकार 1 केरी धाव आणि 3 चेंडू आहेत ते अर्थातच तिसऱ्या लागोपाठच्या 2 चेंडूवर निर्धाव चेंडू खेळण्यास भाग पडला आणि त्या पुढच्या चेंडूवर तो बाद झालेला आहे. एकूण 4 चेंडू खर्ची टाकलेत त्यांनी. ते तब्बल 5 चेंडू खर्ची टाकून एका षटकारांची धावसंख्या आहे त्याची 7 धावा. म्हणजे आपण पाहिलं 15 चेंडू होते. जर जयसूर्य याने 16 चेंडूंमध्ये षटक 50 धावा जमवल्या होत्या, परंतु त्या त्या 15 चेंडूंमध्ये काही धावा सिंगलसुद्धा होत्या. म्हणजे षटकारानंतर एखाद्या प्रत्येक चेंडूवर षटकारच मारणं हे गरजेचंच असं नाही. एखादा चांगला चेंडू निर्धाव खेळून काढणं किंवा चांगल्या चेंडूवर सिंगल धाव घेणं हे सुद्धा खेळाचं एक तत्व आहे. तर आपण पाहतोय हे गोलंदाजांनी ह्या षटकामध्ये खरोखर भेदक गोलंदाजी केली, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावांचं योगदान धावा गुंतल्या होत्या आणि त्या 19 धावसंख्येला रोख लावून एक चांगला फलंदाज बाद केलेला आहे. परंतु या वेळेला आणखीन एक फलंदाज बाद होण्याची शक्यता 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडतो, त्यामुळे शक्यता नाकारता येते. शक्यताला भेद जातोय, छेद दिला जातोय आणि अर्थातच फलंदाजांनी थोडासा मोठा घणाघाती फटका मारण्याचा प्रयत्न होता. जर का क्षेत्ररक्षक आपल्या गोठामध्ये एक मोठमोठे फलंदाज असतात, त्यावेळेला प्रत्येक फलंदाज हा विचार करतो मी जरी 5 झालो तरी त्याच्यानंतर आणखीन काही फलंदाज आहेत, परंतु असं करत 11 खेळाडूसुद्धा बाद होताना अनेकदा आपण पाहिलेले आहेत. हा चेंडू चांगला चेंडू, जोरदार अपील आहे. अपीलमध्ये काय तथ्य हे पाहायचं आहे. अर्थातच चेंडू लेगस्टिकच्या स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वीप शॉट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर पकडला जातोय, त्यामुळे बाद होण्याची शक्यता नाकारता येते. आणि अशा प्रकारे गोलंदाजाने खरोखर भेदक कशी गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट झाल्यानंतर दुसऱ्या षटकातील 5 चेंडूवर केवळ 2 धावा आणि एक फलंदाज बाद करणारी गोलंदाजी ठरते, ती म्हणजे ओमकारकडून. ओमकार अर्थातच शंकरचं नाव.
ओमकारकडून एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि रिव्हर्स शॉटचा प्रयोग आणि रिव्हर्स शॉटच्या प्रयोगात फलंदाजाला 4 धावा प्राप्त होतात, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा तिथे असलेला क्षेत्ररक्षक थोडासा तयार नव्हता असंच म्हणता येईल. किंबहुना बाउन्सिंग अशी तिथलं मैदान असावं. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी दिशा बदलतोय आणि क्षेत्ररक्षकाला बीट करतोय पाठीमागे, कुठल्याही प्रकारे डिफेन्स नसल्यामुळे फलंदाजाला चौकार प्राप्त होतोय. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न यशस्वी ठरतोय तो, अर्थात फलंदाज प्रसाद याच्या खेळीमध्ये आपण पाहतोय 4 चौकार अशी खेळी त्यांनी सजावलेली आहे. 2 धावा त्या दुहेरी 1 धाव आहे, तर 2 चेंडू त्यांनी निर्धाव खेळून काढलेले आहेत. अशी ही खेळी त्याच्याकडून पाहायला मिळते आहे. धावसंख्या होते ते दुसरं षटक संपलं, 2 षटकं पूर्ण 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला रोख जरूर नक्कीच लावला तो ओमकार याने 6 धावा खर्ची टाकलेल्या आहेत आणि एक फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. जो फलंदाज राहुल पेडणेकर ज्यांनी संघासाठी षटकार मारला होता त्याच फलंदाजाला झैलचित बाद केलं. त्यानंतर काही चेंडू त्यांनी निर्धावसुद्धा टाकले आणि शेवटच्या चेंडूवरची सांगता अर्थातच निश्चितच चौकाराने झालेली आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. धावसंख्या 25. या 25 धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 4 चौकार 1 षटकाराचा समावेश आहे आणि काही चेंडू निर्धाव तर 1 दुहेरी धावेचा समावेश आहे. आणि आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज ओमकार चिंचकर हे गोलंदाजीसाठी तयार होतात आणि त्यांच्या समोर जो फलंदाज आहे ज्यांनी 4 चौकारांशी जो अभेद्य खेळी करताना पाहतोय असा फलंदाज पहिल्या चेंडू बॅटच्या कडेला लागल्यानंतर थोडा शरीरावर आदळतो. करण फलंदाजीसाठी सज्ज होते. करण प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतो, कारण ज्या वेळेला आपल्या कोठामध्ये एक मोठमोठे फटकेबाजी करणारे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असतो त्यावेळेला प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करत असतो. या फलंदाजाने तेच लक्ष केंद्रित केलं, परंतु चेंडूचा टप्पा स्लोअर चेंडू टाकला होता. फलंदाजाला बिलकुल समजला नव्हतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अनपेक्षितरित्या खाली राहिला, त्यामुळे फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलं. ते करण याचं करणसाठी पुढचा चेंडू ह्या वेळेला निश्चितच सुरक्षित जागेमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 फलंदाजामध्ये जे तालमेल होतं ते अचूक साध्य झालं, कारण एखादा फलंदाज गमावताना दिसून आला असता गोलंदाजांनी. खरोखर ह्या षटकामध्ये 2 लागोपाठ चेंडू निर्धाव टाकलेत आणि 2 चेंडूला निर्धाव टाकल्यानंतर मोठा फटका मारण्याचा मोह फलंदाजाला आवरला नाही, परंतु फलंदाजाला फसबावून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय आणि अर्थातच धावसंख्येला एका धावसंख्येने समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते ती प्रथम फलंदाजी करत असताना सासवणे संघाची धावसंख्या प्राचीन शिल्डनकर पुरस्कृत संघाची धावसंख्या होती ती 26 धावा. या वेळेला मोठा फटका पुन्हा एकदा मारताना पाहतो फलंदाजाला, परंतु चेंडू घोषित परिसरामध्ये जाणार आहे आणि घोषित परिसरामध्ये गेलेल्या चेंडूवर 1च धाव मिळणार आहे, 1च धाव प्राप्त होणार आहे. एका धावेनिशी धावसंख्या होते ती 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहिलं ह्या षटकामध्ये एकूण चेंडू डॉट किती गेलेत याचा जर विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे. 6 चेंडू डॉट गेलेले आहेत. 6 चेंडू म्हणजे 1 षटक अख्खं निर्धाव गेल्याचं असं म्हटलं येईल. तिघांच्या वतीनं जर 3 गोलंदाजाच्या माध्यमातून जर विचार केला तर 1 षटक निर्धाव. धावसंख्या होते ती 2 षटकात 4 चेंडू, एकूण धावसंख्या झाली आहे 27 धावा. धावसंख्या होते 27. या 27 धावांमध्ये चौकार षटकारांचा समावेश नक्कीच आहे, परंतु वाईट नो बॉल अर्थातच डॉट चेंडूंचाच तितका समावेश आहे. गोलंदाजांनी कोणत्याही प्रकारे आपला आत्मविश्वास गमावलेला नाही, कोणत्याही प्रकारे संयम ढासू दिलेला नाही. जरी फटकेबाजी करणारा संघ फलंदाज पुढे असतील तरी आपला आत्मविश्वास आणि आपल्या टप्प्यावरचं नियंत्रण कायम ठेवायचं आणि फलंदाजाला निर्धाव चेंडू खेळण्यास भाग पाडायचा. चांगला चेंडू या वेळेला मात्र फलंदाजाला जागेवर खेळून ठेवण्यास भाग पडलेला आणि खरोखर सुरेख षटक पाहायला मिळते आणि सुरेखरित्या षटकाची सांगता झाल्याचं आपण पाहतोय. एकूण धावसंख्या होते 3 षटकं पूर्ण 28 धावा. ज्या सरासरीचा जर विचार केला तर पहिल्या षटकात धावसंख्या 19 होती, दुसऱ्या षटकात धावसंख्या झाली होती ती 24 धावसंख्या. तर ह्या षटकामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकात धावसंख्या 25. तर ह्या षटकामध्ये आपण पाहतोय ओमकार चिंचकर यांनी जो षटक टाकला ह्या षटकामध्ये केवळ 3 धावा त्यांनी खर्ची टाकलेल्या. फलंदाज जरी त्याला बाद करता आला नाही, परंतु धावा रोखण्याचं कौशल्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे. अतिशय उपयुक्त अशी गोलंदाजी
अतिशय उपयुक्त गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. आता चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज ओमकार, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्ची टाकल्या होत्या. 6 धावा देऊन त्याने एक फलंदाज बाद केला होता. तर त्याच्या वाट्याला चौथं षटक, अर्थात 5 षटकांच्या सामन्यामध्ये एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याचा पूर्ण अधिकार. त्यापैकी पाहिलं दुसरं षटक त्याच्या वाट्याला येतोय. यॉर्कर लेंथवर टाकलेला चेंडू करण तोडणकर चेंडू खेळून काढतोय. फलंदाजाला मात्र एकच धाव मिळणार आहे आणि एका धावीच्या आधारे धावसंख्या होते ती 29 धावा. धावसंख्या 29. या 29 धावसंख्येमध्ये आपण पाहतोय चौकार षटकारांचा काही समावेश नक्कीच आहे, परंतु डॉट चेंडू एकेरी धावासुद्धा तितकाच पाहायला मिळतात. गणेश गुळेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. गणेश गुळेकर, आपण पाहतोय ही चोरटी धाव म्हणता येईल, कारण दोन्ही फलंदाजामध्ये धावण्याचा तालमेल नव्हतं. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. एक धावसुद्धा संघासाठी फार महत्त्वाची असते आणि ती धाव कोणत्याही प्रकारे सोडायची नाही असं जणू बाहेरून इशारा जातोय आणि त्या इशाराचा अनुकरण केलं जातं. इशाऱ्याला पाठिंबा दिला जातोय. धावसंख्या 1ने भर पडते. धावसंख्या होते ती 30 धावा, म्हणजे 3 षटकं पूर्ण, 3 षटकं 2 चेंडू, धावसंख्या होते 3, म्हणजे 20 धावांचा खेळ आहे. 20 चेंडूंचा खेळ झालेला आहे. चांगला चेंडू तितक्याच चांगल्या प्रकारे दाद दिली गेली जाते, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा तितक्याच सहजतेने चेंडू अडवतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आपल्या जागेत सुरक्षित, कारण यष्टीरक्षक चेंडू अडवताना काहीसा यष्टीपासून दुरावलाय याचाच अंदाज घेऊन दोन्ही फलंदाजांनी दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. आणि ह्या 2 धावांमध्ये धावण्याचं तालमेल फलंदाजांचं नक्कीच नव्हतं, परंतु कशी का होईना, परंतु धाव महत्त्वाची आहे आणि ती धाव महत्त्वपूर्णची दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. एकूण धावसंख्या होते प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय गायत्री प्राचीन शिलदणकर पुरस्कृत यांच्या संघाची धावसंख्या होते ती 33 धावा. तर आणखीन 2 धावा मिळतात का? आता 1 धाव तर नक्कीच मिळते आणि एकेरी धावेवर समाधान मिळतंय. धावसंख्या 1ने भर पडते. धावसंख्या होते ती 33 धावा. धावसंख्या 33. यापूर्वी 32 धावा झाल्या होत्या. 33 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघ जरी ज्ञाती बांधव जरी असले तरी प्रतिस्पर्धी एकमेकासमोर असतात. त्यावेळेला आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यापैकी योगदान देण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजांनी टाकलेला हा चेंडू यावेळेला मोठा घणाघाती फटका पाहायला मिळते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुरेख फटका होता, कारण हा चेंडू थोडासा ओव्हरपिच झाल्याचा आपल्याला अनुभवतो आणि ह्या ओव्हरपिच षटकार सुद्धा मी मारू शकतोय असं जणू त्यांनी दर्शवलेलं आहे आणि ह्या उत्तुंग षटकारांची धावसंख्या झाली आहे 39 धावा. पुनश्च एक मोठा फटका आणि ह्या वेळेला पुनश्च एकदा मोठा फटक्याचा समावेश होतोय असं वाटत असताना सीमारेषेवर तैनात असलेले क्षेत्ररक्षकांनी मिडविकेट भंडारी शिलदार यांच्या धावसंख्या होते ती 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि नवीन फलंदाज आकाश मैदानात जातोय. आकाश तवसळकर मैदानाच्या दिशेने अग्रेसर होताना आपण पाहतोय. आकाश आणि करण ही जोडी मैदानाला संघाला कुटवर घेऊन जाते. ते पाच 3 षटकं 4 षटकं पूर्ण झालेले आहेत आणि 5व्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. 5व्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि ह्या 5व्या षटकामध्ये निश्चितच किती धावा खुंटल्या जाणार याचा प्रात्यक्षित आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकं टाकण्याची मुभा असते एखाद्या गोलंदाजाला. ती 2 षटकं ओमकारच्या वाट्याला आली. त्या ओमकारच्या वाट्याला आलेल्या 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये त्यांनी केवळ 6 धावा दिल्या होत्या, खर्चित केल्या होत्या. तर ह्या षटकामध्ये आपण पाहतोय ह्या षटकामध्ये त्याने एकूण 12 धावा खर्ची केलेल्या आहेत. धावसंख्या झाली 39 आणि शेवटचं षटक आता घेऊन आलेला गोलंदाज आणि चेंडूचा बॅटचा काहीच एक संबंध येत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर स्लोअर चेंडू येतोय आणि फलंदाजाला पूर्ण गाफील ठेवला जातोय. फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पहिलाच चेंडू खेळताना फलंदाजाने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो अपयशी ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू ही जमेची बाजू असणार आहे तो कालोशी संघासाठी.
काळोची संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट जरी झाली होती, परंतु तदनंतरच्या गोलंदाजांनी एक सामन्यामध्ये परतणारी गोलंदाजी केल्याचं आपण पाहतोय. यावेळेला एक मोठा फटका, पुनश्च चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावतोय, फलंदाज बाद. इतर सहकाऱ्यांची जी साथ लाभली, अर्थात क्षेत्ररक्षकांची साथ लागली, ती खरोखर वाखाणण्याजोगी साथ लागलेली आहे. कुठल्याही क्षेत्ररक्षकाने झेल मात्र सोडलेलं नाही आहे. आणि आता शेवटचे 4 चेंडू खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे. ते अर्थातच अक्षय गुळेकर याला. अक्षय गुळेकर कॉलेज जीवनात त्यांनी लेदर क्रिकेटवर सुद्धा आपलं नावलौकिक केलेलं आहे. तसं ग्रामीण विभागात अर्थातच टेनिस क्रिकेटवर त्याची हुकूमत असणारा असा अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो. आणि शेवटचे 4 चेंडू त्याच्या वाट्याला येणार आहेत आणि ह्या 4 चेंडूवर त्याला आपली किमया साध्य करावी लागणार आहे. आपली जी आपलं नावलौकिक आहे हे सिद्ध करावं लागणार आहे. संघासाठी एक भरीव कामगिरी ह्या 4 चेंडूवर त्याला कशाप्रकारे करता येते ते पाहायचं आहे. आतावर आपण पाहतोय चौकार षटकारांची लयलूट झाली, एकेरी धावांची, परंतु तितकीच गोलंदाजी जर पाहिली तर निर्धाव चेंडूसुद्धा बरेचसे झालेले आहेत आणि हा निर्धाव चेंडूमुळेच धावसंख्येला रोख लावण्यात यशस्वी झालेले आहेत. आकाशाचा पुढचा चेंडू यावेळेला बॅटची एज घेतोय आणि चेंडू निश्चितच फलंदाजाला बाद करणार. चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि अर्थात लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाजात बाद केले, त्यामुळे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा गोलंदाज खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अभिकडून. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक जर गोलंदाजीवर जर नजर टाकली तर 1 षटक वगळता बाकीच्या 4 षटकं जी टाकली गेली, ती 4 षटकांमध्ये भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाल्याचा अनुभव आहे. नवीन फलंदाज मैदानात जातो तो वैभव. नवीन फलंदाज मैदानात पोहोचतोय तो वैभव अंबुकर. संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतोय तो पाहायचा आहे. 4 चेंडू फक्त त्याच्यासाठी केवळ 3 चेंडू येणार आहेत आणि या 3 चेंडूवर संघाला एक चांगलं सुस्थितीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. धावसंख्या काहीशी रखडली आहे. 39 धावसंख्येवर लागोपाठ 2 फलंदाज बाद झाले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचा, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावतोय आणि हॅट्रिक. सुरेख गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला अक्षरशः रोख लावला जातो, फलंदाजीला संपूर्ण कणा मोडला जातोय आणि खरोखर खऱ्या अर्थाने कणा मोडल्याचं पाहून येतोय ते गायत्री प्राचीन शिलदरकर पुरस्कृत संघाचा. लागोपाठचे 3 फलंदाज बाद झालेले पाहत आहे. म्हणजे 4 चेंडूंमध्ये पहिला चेंडू निर्धाव, तर लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद करून अभि यांनी संघावर हुकूमत, आपल्या गोलंदाजीची हुकूमत प्रतिस्पर्धी संघावर गाजवलेली आहे. नवीन फलंदाज मैदानात गेलेला आहे तो अर्थात तो नॉन स्ट्राईकला असणार आहे, त्यामुळं पाहायचं आहे त्याला संधी मिळणार, करणला संधी मिळणार आहे. आणि करण यांनी मारलेला मोठा फटका ह्यावेळेचा पाहायचा आहे. हॅट्रिक तर नव्हे, तर हॅट्रिकवर समाधान नव्हे तर फलंदाज चौथाही फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून अर्थात यष्टीरक्षक नव्हे तर पॉईंट क्षेत्ररक्षकाकडून ही चूक झाली होती आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असता यष्टीरक्षकाची भूमिका त्याला पार पडता आलेली नाही आहे. अर्थातच 1 धाव वाढलेली आहे. 1 धावेनिशी धावसंख्या होते ती 40 धावा. आता समीर पारकर आहे ना, तो शेवटचे येणारे एकच चेंडू, शेवटचा येणारा 1 चेंडू आणि एका चेंडूला एका चेंडूला सामोरं जायचं आहे आणि एका चेंडूवर खरोखर एकेरी धाव प्राप्त होतंय का हे पाहायचं आहे. खरोखर सुरेख गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवर विविधता होती त्याच्या आणि विविधतेने नटलेले हे षटक संपलं आणि या षटकामध्ये त्याने केवळ शेवटच्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थात ह्या स्पर्धेतला एक बलाढ्य संघ, या बलाढ्य संघाला आळा घातलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 41 धावा.
चं टार्गेट दिलेलं आहे. 42 धावा सामना जिंकण्यासाठी गरजेचा आहेत आणि या 42 धावसंख्येचा 42 धावसंख्येपासून जर का वंचित ठेवायचं असेल तर उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याची दुहेरी कामगिरी चांगली कामगिरी करणं भाग पडणार आहे, संघाला पाहायचं आहे. आणि त्यासाठी संघा मैदानात उतरताना आपण पाहतोय तर मैदानात सुरुवातीच्या षटकामध्ये 19 धावा आणि संपूर्ण सामन्यामध्ये 41 धावा, म्हणजे इतर 4 षटकं जी टाकली 24 चेंडू जे झाले त्या 24 चेंडूंमध्ये 19 वगळले तर किती होतात, 21, मग साधारण 21 धावा, म्हणजे 24 चेंडूंमध्ये 21 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आणि इतर 24 चेंडूमध्ये 21 धावा, असं काहीसं समीकरण म्हणजे निर्धाव चेंडू हे किती महत्त्वपूर्ण ठरलेले काळोशी संघासाठी. आणि ह्या निर्धाव चेंडूमुळेच सामन्यातलं आव्हान त्यांना जिवंत ठेवता येईल का, परंतु तितकेच दर्जेदार गोलंदाजी असणारा संघ आहे, कारण ह्या विभागातील एकेका संघातून नामवंत असे खेळाडू एकत्र करून आलेला हा संघ आपण पाहतोय. गायत्री, प्रचंड शिलदनकर पुरस्कृत भंडारी शिलेदार हा संघ आपण मैदानात पाहतो, परंतु काळोशी विभागातल्या संघाची ह्या संघावर सुद्धा गोलंदाजांनी हुकूमत गाजवली होती. शेवटच्या 4 षटकामध्ये केवळ 21 धावा देऊन तब्बल 5 फलंदाज बाद परतवलेले आहेत. आता पाहायचं आहे खरोखर हा सामना रंगतदार अटीतटीचा होणार त्या असं काहीसं चिन्ह दिसतोय, कारण दोन्ही संघामध्ये जर विचार केला तर पहिलं षटक वगळता इतर गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. तीच भेदकता, अचूकता ही काळोशी संघाने जर या सामन्यात विजय संपादन केला तर स्पृहा साहिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अर्थातच हे पारितोषिक संघासाठी संपूर्ण संघासाठी दिलं जाणार आहे. सामना अटीतटीचा होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही आहे, कारण जर का विचार केला तर ह्या विभागातले आता जे म्हटलं तर निवडक संघात काही बरेचसे संघ आहेत, त्या बऱ्याचशा संघातून निवडक असे खेळाडूची निवड झालेली आहे आणि त्या निवड झालेल्या खेळामध्ये संघातले गोलंदाज कोणते 4 गोलंदाज किंवा 5 गोलंदाज यूज केले जातात ते पाहायचं आहे. सामना पाहायचा आहे. पहिलं सत्र जर एक सत्र जर पहिलं सत्र जर विचारात घेतलं तर पहिल्या सत्रातील पहिलं षटक हे गायत्री शिलदनकर पुरस्कृत संघाच्या बाजूने, बाकीची 4 षटकं होती ती निश्चितच काळोशी संघाच्या दिशेने झुकलीत. आणि आता पाहायचं आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. ह्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये जर विचार केला तर एक निवडक खेळाडू मैदानात आता पाहणार आहोत. त्यामध्ये आपण जर विचार केला तर गोलंदाजीची धुरा जर विचारात घेतली तर ऋषभ शिलदनकर सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर जो अक्षय गुळेकर सारखा गोलंदाज आहे. तसेच वैभव अंबुकर आहे. तसेच केटी अर्थात कुंदन तोडणकर हा सुद्धा गोलंदाज. म्हणजे असे काही निवडक असे जे गोलंदाज आहेत ते आपल्या संघासाठी, आपल्या गावातल्या संघासाठी सर्वस्व पणाला लावून खेळत असतात. परंतु ज्ञाती बांधवांचे दोन्ही संघ आहेत आणि त्यासाठी त्यांच्या गोलंदाजी इथे ह्या मैदानात कशा प्रकारे ठरते ते पाहायचं आहे. बहुतांशी खेळाडू ह्या मैदानात खेळल्याचा मला अनुभवत आहे, परंतु प्रत्येक षटकारासाठी तुकाराम शिलदनकर यांच्याकडून स्पृहा साहिल पाटील यांच्याकडून 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी आहेत. कारण सामना तसं जर विचार केला तर निश्चितच अटीतटीचा होण्याची चिन्ह सामना सुरू झाल्याचा इशारा पंच यांचा येतोय. स्कोरसाठी हा इशारा आहे. आणि पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बघूया बाद करण्याची संधी होती आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज डीप शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू झेल
असतो सॉरी 30 मीटरचा सर्कल असतो अंदाजे 30 मीटरचा सर्कल म्हटलं तर 100 फुटाचं अंतर आहे आणि हे 100 फुटाचं अंतर जर तुम्हाला पार करायचं असेल तर आत्मविश्वाससुद्धा फटक्यामध्ये आत्मसात करावा लागतो आणि तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये होता परंतु त्याचं धाडस अंगलटी आलेलं आहे आणि फलंदाज आपले विकेट्स गमावते. फलंदाज बाद झाला तो म्हणजे आदित्य ज्याच्या फलंदाजी ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं अर्थात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत थोडासा तो कमी पडला परंतु फलंदाजीमध्ये त्याला शून्यावर बाद करण्याचं यश संपादन केलं गोलंदाज अक्षय गोलंदाज आकाश तवसालकर ज्यांनी पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद केला. तर डावखुरा फलंदाज मैदानात खेळणार आहे त्यामुळं एक चांगला गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. पहिला चेंडू टाकला तर पहिल्या चेंडूवर यष्टीच्या मागे असणारा यष्टीरक्षकाने अतिशय चपलतेने सहजतेने चेंडू अडवला आणि फलंदाजाला मात्र धाव घेण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. तवसालकर यांचा पुढील चेंडू धावायला सुरुवात करून पंचांना पार करून टाकलेला चेंडू ह्या वेळेला पाहायचा सर्कल भेदून चेंडू मारला जातो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अतिशय सुरेख सुंदर असा चौकार पाहायला मिळते आणि तितकंच गोलंदाजाला आता कमबॅक करणं सुद्धा गरजेचा भाग पडणार आहे कारण 2 षटकं ही सर्कलमध्ये खेळवली जाणार आहेत आणि 2 षटकं सर्कलची षटकं जी आहेत ते सर्कलमध्ये गोलंदाजी करणं तितकंसं सोपी गोष्ट नसो. अनेकदा आपण पाहतो ह्या मैदानात सर्कलमध्ये बऱ्याचशा धावा खुंटल्या जातात. चांगला चेंडू ह्या वेळेला पुनश्च एकदा डिस्करलेच्या वरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू त्याला बीट करतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचे 2 चेंडू हा टाकलेला चेंडू त्याचबरोबर एक जबाबदारी गोलंदाजाची वाढणार आहे परंतु फलंदाजाचा आत्मविश्वास ह्या दुसऱ्या फटक्याने उंचावला आहे शिगेला पोचलेला आहे आणि चिंतेचं वातावरण अर्थातच गायत्री इलेव्हन प्राचीन शिलदनकर याच्या संघाच्या गोठामध्ये काहीसं दिसून येतं आहे. क्षेत्ररक्षक प्रत्येक गोलंदाज पहिलं षटक जे टाकणार गोलंदाज याच्यावरचं दडपण ह्या 2 चौकाराने वाढलं आहे. ह्या सामन्यात आपण ह्या षटकात आपण पाहतो 4 चेंडू संपलेले आहेत. 4 चेंडूंमध्ये 8 धावांची लयलूट झालेली आहे. 8 धावांची लयलूट झालेली आहे. 4 चेंडू 8 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावफलकावर आलेले आहेत. तर पुढील चेंडू ह्या वेळेला चेंडू पुनश्च एकदा जातोय तो घोषित परिसरामध्ये आणि धावसंख्येला एकेरी धावे भर पडणार आहे परंतु स्ट्राईकवर जो प्राप्त होणार आहे तो फलंदाज सुशील अर्थातच ज्यांनी 2 चौकारांशी त्यांनी आपली खेळी सजवलेली आहे. 2 चौकार एकेरी धाव एक चेंडू त्याने निर्धावसुद्धा खेळून काढलेला आहे आणि त्या निर्धाव चेंडूवर त्याचा कोणताही आत्मविश्वास त्याने न ढासळता लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार मारून आपली पात्रता सिद्ध केलेली आहे. गोलंदाज धावत असताना डिस्टर्ब करणं. पुढील चेंडू ह्या वेळेला चांगला चेंडू आणि एम्प्टी प्लेसमध्ये चेंडू मारलेला जातो. अतिशय सुरेख चौकार पुनश्च एकदा चौकार आणि उपयुक्त खेळी त्यांनी जर 2 संघांमध्ये जर समसमानता जर पाहिली जर कम्पेअर केलं तर निश्चितच पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्येची लयलूट झाली होती परंतु 4 षटकं जी टाकली गेली ती 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये केवळ 19 धावा दिल्या गेल्या म्हणजे खरोखर इतर 4 गोलंदाजाने जी टिचून मारा केला तो 4 गोलंदाजाच्या टिचून माऱ्यामुळेच काळोशी संघाने या स्पर्धेमध्ये एक आव्हान उभं केलेलं आहे आणि त्या आव्हानाला सामोरं जाताना अगदी सहज सामोरं जाताना आपण पाहतो एक फलंदाज जरी त्यांचा कामी आला असला तरी जो फलंदाज सुशील मैदानात खेळतो 3 चौकार आणि एक सिंगल धावेच्या आधारे त्यांनी 13 धावसंख्येची एक
अवैध खेळी रचलेली आहे. तर नवीन फलंदाज अर्थात जो नॉन स्ट्राईकवर त्याच्या सुशीलची खेळी अनुभवत होता त्याला स्ट्राईक मिळतोय. फलंदाज आहे तो प्रसाद प्रसन्न 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 तयार होणार आहे खेळण्यासाठी. तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय गोलंदाज वैभव अंबुकर. वैभव अंबुकर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं हे दुसरं षटक असणार आहे. दुसरं षटकसुद्धा सर्कलमध्ये खेळणं भाग पडणार आहे. त्या सर्कलमध्ये जर विचार केला तर मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू टिकच्या बाहेरचा चेंडू आणि निश्चितच चेंडू खेळण्या मर्यादेबाहेरचा चेंडू. पहिला चेंडू वाईड आल्यामुळे निश्चितच आत्मविश्वास थोडासा ढासळतोय. परंतु एखादा वाईट चेंडू जरी गेला तरी हरकत नाही, परंतु फलंदाजाला वाईट चेंडूची छेडछाड करण्यासाठी भाग पाडावं अशा दृष्टीने सुद्धा एखादा चेंडू वाईट टाकला जातो. पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात केला जातो. शॉर्ट पॉईंट नक्कीच आहे. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स आहे आणि मोठा फटका ह्या वेळेला पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अक्षय गुलेकर दुसरा झेल टिपतोय आणि दुसरा झेल त्यांनी टिपलेला आहे. ते सुशील हां सांगतो मी. रेवदंडा विभागातील निश्चितच सुरेशजी खोत अर्थातच आणि संदीप खोत, सुरेश खोत व संदीप खोत हे इथे तसेच प्रफुल्ल मोरे इथे तसेच राजन वाडकर हे इथे उपस्थित झालेले आहेत. ज्ञाती बांधवांचा प्रफुल्लजी मोरे यांना आम्ही विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन प्रथम असं नसतं व्हायचं आहे आणि या तरुणांनी जे उपक्रम राबवला त्या उपक्रमात आपण मान सन्मान स्वीकारायचा आहे. सामना अटीतटीचा रंगतदार तील मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ लढवय्ये संघ आहेत. कारण जो संघामध्ये आपण पाहतो एक फलंदाज आत्ताच बाद झाला. ह्या गोलंदाजाने पहिला चेंडू वाईट टाकला होता, दुसरा चेंडूवर त्यांनी फलंदाजाला बाद केला आहे. म्हणजे आता त्याचा आत्मविश्वास काहीसा उंचावतोय आणि या वेळेला एक मोठा फटका पाहायचा आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात नव्हता. परंतु अचानक क्षेत्ररक्षक तिथे प्रगट झाला असंच जणू दिसून येतोय आणि हा क्षेत्ररक्षकाने आपल्या डाव्या बाजूला तो गोलंदाज वैभव याने. तर मान्यवर इथे उपस्थित होतात. मी सर्वांचं प्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो आहे. अनुक्रमे मी सर्वांचाच आम्ही इथे मान सन्मान करणार आहोत. स्कोर सांगतो आहे. धावसंख्या होती ती 14 धावा. एक षटक पूर्ण, एक षटक 2 चेंडू 14 धावा. एक षटक पूर्ण, एक षटक 2 चेंडू म्हणजे 8 चेंडूंमध्ये 14 धावा आलेल्या. 2 फलंदाज बाद झाले, 3 फलंदाज बाद झालेले, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 बाद 14 अशी स्थिती मैदानात पाहतोय. आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. सामनाकडे थोडंसं लक्ष केंद्रित करतोय. बरेचसे थोडा वेळ थांबू नंतर. हां, सामना अटीतटीचा आहे. जरी ज्ञातीबांधवांचा संघ जरी असले तरी परंतु प्रत्येकाला आपापल्या विभागातील संघ विजयी व्हावा याची अपेक्षा अनेकांच्या मनात असतेच. तर पाहायचा एक रंगतदार लढत प्रेक्षक मैदानात अनुभवतात. पहिला चेंडू यावेळेस पुढील चेंडूवर पाहतो आपण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला जातं. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतं, चेंडू अडवला जातो. फेक त्याची अचूक असल्यामुळे फलंदाजाला दुसऱ्या धावेवर समाधान मारावर त्या 2 धावेनिशी धावसंख्या होते ती 16 धावा. धावा आणि चेंडू यांचं समीकरण जर विचारात घेतलं तर 30 चेंडूंचा सामना करायचा होता आणि 30 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं. ह्या 42 धावांचं आव्हान पार करताना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली होती. 3 षटकार आणि चौकारांशी एक चांगली सुरुवातला प्राप्त झाली होती, परंतु दुसऱ्या गोलंदाजाने त्या चौकारांना आळा बसवला, खिळण घातली आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले.
तर त्याचा वाढता आत्मविश्वास त्याला निश्चितच एक मोठा वाटचालीकडे तर पाहतोय आपण. 2 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू पडतो. एमटी प्लसमध्ये चेंडू पडल्यामुळे फलंदाजाला दुसरी धावेचा मोह झाला होता, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात एखादा फलंदाज कामी येणार याचा अंदाज नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने बांधला आणि फलंदाजाने आपल्या साथीचा जरा गो बॅक अर्थातच परत जाण्याचा इशारा केलेला आहे. अर्थातच दुसऱ्या धावेपासून वंचित ठेवलं जातं. ते मला एका धावेनिशी धावसंख्या होते ती 17 धावा. धावसंख्या 17. या 17 धावांमध्ये आपण पाहतो 3 फलंदाज बाद, 17 धावा. दुसरं षटक जे गोलंदाज टाकतो तो म्हणजे वैभवकडून जी गोलंदाजी आपण पाहतो एक चांगली यशस्वी गोलंदाज. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न आणि रिव्हर्स शॉटच्या प्रयत्नात अपील होतं. या अपीलमध्ये काही तथ्य नाही असं पंच पुरुषोत्तम यांना दिसून आलेल्या. अर्थातच फलंदाज हा नाबाद ठरवला जातोय आणि अशा प्रकारे नाबाद फलंदाज जर परंतु एक चेंडू हा निर्धाव जातो ही जमेची बाजू असणार आहे. ती अर्थातच गायत्री प्राचीन शिल्डनकर पुरस्कृत संघासाठी भंडारी शिलेदार यांच्यासाठी निर्धाव चेंडू अशी जमेची बाजू ठरणार आहे आणि डोकेदुखी ठरतो तो काळोशी संघासाठी. काळोशी संघ धावांसाठी काहीसा झुंजतोय दुसऱ्या षटकामध्ये असं आपण अनुभवतोय. तर पुढील चेंडू एक मोठा फटका मारायचा प्रयत्न या वेळेला पाहायचा आहे. चेंडू जात आहे लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षक अगदी सहजतेने चेंडू अडवत आहे. एक ग्राउंड फिल्डिंगसुद्धा चांगली पाहायला मिळते. हवेतलं क्षेत्ररक्षण जितकं चांगलं तितकंच ग्राउंड फिल्डिंग अर्थात जमिनीवरचं क्षेत्ररक्षणसुद्धा अतिशय चांगलं अनुभवलं. त्यामुळं प्रतिस्पर्धी संघाला रोख लावण्यात दुसऱ्या षटकामध्ये यश संपादन केलं ते अर्थातच गोलंदाज वैभव याने. अर्थातच 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4 गोलंदाजसुद्धा एखाद्या गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याचे पूर्ण मुभा असते किंवा 5 गोलंदाजसुद्धा तुम्ही यूज करू शकता, परंतु 4 गोलंदाज यूज करणं हे अनिवार्य ठरत असतं क्रिकेटच्या नियमानुसार. आणि अनिवार्य ठरणार आहे कारण तो 5 षटकांचा जरी सामना असेल तरी 4 गोलंदाज तुम्हाला यूज करावेच लागणार. आता आपण पाहतोय गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज मैदानात तैनात होते. तो गोलंदाज आकाश गोलंदाजीसाठी आता येणारे चेंडू आणि धावा यांचं समीकरण आपण प्रेक्षक वर्ग 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. 18 चेंडू 24 धावा. तसं पाहिलं तर समीकरण दोन्ही संघासाठी समान संधी आहे कारण दोन्ही संघ समतोल संघ आपल्याला पाहायला मिळतात. कारण तो पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली होती काळुशी संघाच्या गोलंदाजाकडून, परंतु दुसरं सत्र सुरू झालं. पहिल्या षटकामध्ये 14 धावांची लयलूट झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये धावांना आळा घातला जातोय. अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा खर्ची पडल्या त्या 2 फलंदाज कामी आले आणि 5 धावा खर्ची टाकलेले आहेत. तर आता तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आणि सातत्यपूर्वक आकाश वैयक्तिक दुसरं षटक त्याच्या वाट्याला येतं आहे. आपण जर संपूर्ण संघावर नजर टाकली तर ऋषभ शिल्डनकर सारखा गोलंदाजसुद्धा भेदक गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज सासवणे विभागातून टायगर 11 सासवणे संघातून खेळत असताना त्याच्याकडून अनेक भेदक गोलंदाजी आपण अनुभवलेली. असा गोलंदाज अर्थात यूज केला जात नाही. जे दुसरं षटक ज्याच्या वाट्याला येतो आहे ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावाची लयलूट त्याच्या गोलंदाजीवर झाली होती. आपण पहिल्या चेंडूवर हा चेंडू वाईड चेंडू आला होता तर दुसरा पुढील चेंडू टाकण्यासाठी धावायला सुरुवात करून पंचानं पार करून टाकलेला चेंडू सीमारेषेजवळ असलेला मिडविकेट क्षेत्ररक्षकाच्या हातातून खाली पडतोय आणि फलंदाजाला नामी संधी आहे ती. फलंदाजाला जीवदान प्राप्त होते. फलंदाज क्षेत्ररक्षक ज्या वेळेला चेंडू झेल टिपत असतात त्यावेळेला कधी क्षेत्ररक्षकाच्या हातावर चेंडू अडतो. जो कडक भाग अर्थात तळवा जो असतो तळव्यावर जर चेंडू आदळला तर पुन्हा ट्राय करावी लागते आणि चेंडू ज्या वेळेला तुम्ही झेल टिपतो त्यावेळेला हाताच्या मध्ये थोडीशी गॅप असणं गरजेचं असतं कारण चेंडू हातात पडल्यानंतर आपल्या जर तळव्यावर आदळू नये ही दक्षता घेणं तितकंच गरजेचं असं. आता डीप क्षेत्ररक्षकाला मिडविकेट क्षेत्ररक्षकाला काहीसं चेंज केले जातोय. जीवदान मिळालं आहे फलंदाजाला. तर एक धाव सुरू महत्त्वाची. रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न आहे ह्या वेळेला. मात्र रिव्हर्स शॉट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज काहीसा चुकतोय आणि फलंदाज लेगस्टिककडे जातो त्यामुळं ऑफस्टिककडून लेगस्टिकच्या दिशेने जातो आहे त्यामुळे फलंदाजाला निश्चितच हा वाईट मिळण्याची काही संधी नाही आहे. अर्थात एक धाव तर एक चेंडू निर्धाव जातो. ही जमेची बाजू असणार आहे ती. अश्विनजी पाटील कोण बाजूला असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. अश्विन पाटील, निरंजन पाटील,
तर पुढील चेंडू टाकण्यासाठी हा चेंडू हवेत आहे पाहायचा आहे, परंतु हवेत आहे नक्कीच, परंतु क्षेत्ररक्षक ऋषभ शिल्डनकर ज्याला मला वाटतं फलंदाजाचा त्याच जागी हा झेल आला, त्याच्या आत्मविश्वास त्याच्या नजरेतून झलकत होता की हा झेल मी सहज टिपणार आणि ते पात्रता किंवा त्यास मी पात्र आहे, ती पात्रता त्यांनी सिद्ध करून दाखवलेली आहे. आणि अशा प्रकारे आणखीन एका विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती प्रशांतजी चिंबुलकर, जरा स्टेजवर कडे यायचं आहे. 20 धावा झालेल्या आहेत. प्रशांतजी धावसंख्या होते चिंबुलकर. 20 धावा. चेंडू आणि धावा यांचं समीकरण आपल्याला मैदानात पोहोचवणं गरजेचं आहे. आपण आता या 20 धावा जमवण्यासाठी चेंडू खर्ची पडलेले आहेत. 3 चेंडू येणं बाकी आहे. ह्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. म्हणजे सामना खरोखर अटीतटीचा रंगतदार, प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा आणि जमलेल्या मान्यवरांनाच नव्हे तर तमाम रसिकांचा पर्वणी ठरणारा असा हा सामना आपल्याला मैदानात आपण अनुभवतोय. पुढील चेंडू ह्या वेळेला चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने, परंतु तिथे घोषित परिसरामध्ये चेंडू विसावा घेणार असं आपल्याला अनुभवता येतोय. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि धावा यांचं समीकरण थोडंसं जवळ समीप झालेलं आहे. येणारे चेंडू आणि धावा या षटकातील 2 चेंडू आणखी येणं बाकी आहे. त्यामुळं यानंतर आपण येणारे 14 चेंडू 18 धावा, 14-18 असं समीकरण आहे. 14 चेंडू 18 धावा, म्हणजे आता एकेकी धावसुद्धा, एकेरी धावसुद्धा संघासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. मला वाटते जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाला चौकाराची हॅट्रिक ज्याच्याकडून झाली, त्याच गोलंदाजाला दुसरं षटक का दिलं याचं उत्तर मला वाटते निश्चितच मिळणार नाही आहे. निश्चितच कुठे मिळणार नाही आहे. कारण आम्ही पाहिलं तर संपूर्ण संघावर नजर जर टाकली तर अक्षय गुलेकर, ऋषभ शिल्डनकर सारखे गोलंदाज होते, परंतु असं काही नियम नव्हता की एका गोलंदाजाने 2 षटकं टाकावीच, असं काही नियम नव्हता. परंतु एखाद्या गोलंदाजाकडून जर धावा वसूल होत असतात, त्या गोलंदाजाला दुसरं षटक का दिलं जातं, आता हा कर्णधाराचा निर्णय असतो, परंतु कर्णधाराच्या निर्णयाला निश्चितच छेद गेलेला आहे. कारण ह्या षटकामध्ये धावांची पुनश्च एकदा लयलूट झाल्याचं आपण पाहतोय. आता येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी गरज वाटणार आहे ती 17 धावांची. 13 चेंडू 17 धावा आपण पाहायचं आहे. 13 हा अंक तसं जर पाहिलं तर अशुभसुद्धा मानला जातो आहे, परंतु 13 जरी अशुभ मानला जाईल तर तो शुभ ठरावा काळोशी संघासाठी. त्याकरता प्रयत्न केले जाणार आहेत. ते काळोशी संघाकडून येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. पाहायचं आहे आता धावा रोखणं तितकं गरजेचं आहे, परंतु गोलंदाजाचा आत्मविश्वास प्रत्येक चेंडू मागे उंचावणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. पाहायचं आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निश्चित बराचसा खाली राहतो, फॉलोअर झोनमध्ये चेंडू अडवला जातो, फलंदाजाला धावेपासून वंचित ठेवला जातो आहे आणि सांगता मात्र चांगल्या चेंडूने होत आहे. आता येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी काळोशी संघासाठी सामना जिंकण्यासाठी गरज भासणार आहे ती 17 धावांची. म्हणजे 12 आणि 17 असं समीकरण आहे, परंतु 5 धावांचं जे वाढीव समीकरण आहे कशा प्रकारे जुळणार. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि ह्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये आपण पाहतोय जर शेवटचा चेंडू काउंट होत नाही किंवा आणि शेवटची धावफलकावर लिहिली जात नाही, तोवर क्रिकेटचं भवितव्य वर्तवणं फार कठीण असतं. आता गोलंदाजीची तुरा कोणाकडे दिल्या जाणार आहे, आता याकडे लक्ष लागलेलं आहे. 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 2 षटकांचा जर विचार केला तर केटी सारखा फलंदाज आहे, ऋषभ शिल्डनकर सारखा, अक्षय गुलेकर सारखा गोलंदाज आहेत. या गोलंदाजांकडे नजरसुद्धा टाकली जाते आहे. पाहायचं आहे समीर पारकर सारखा गोलंदाजसुद्धा चांगली गोलंदाजी करतो आणि अनेक गोलंदाजाचा भरणा असतो. त्यावेळेला कर्णधारावर फार मोठी जबाबदारी असते, नेमका कोणाची निवड करायची. आणि अशा वेळेला एखादी निवड जरी चुकली तरी संपूर्ण संघ त्याला जबाबदार असला, परंतु जास्तीत मोठी जबाबदारी ज्याच्या खांद्यावर असतं तो म्हणजे कर्णधाराची. आता कर्णधाराने केटीच्या हातात मला वाटतं चेंडू सोपवण्याच्या ऐवजी अर्थातच निर्धार केलेला आहे, तो म्हणजे जरा फास्ट घ्यायचे प्लीज. राहुल पेडणेकर अर्थात राहुल पेडणेकर
हॅलो. सामना अतिशय रंगतदार आहे. आपण पाहतोय 12 चेंडू 17 धाव, 17 पाहिजे 12-17 असं हे समीकरण आहे. आणि ह्या 12-17चं समीकरण असताना गोलंदाजीसाठी सज्ज होतं गोलंदाज राहुल. पहिला चेंडू राहुलचा शॉर्ट पिच चेंडू टाकला होता आणि अर्थातच त्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक अतिशय चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि त्याची फेक अचूक असल्यामुळे फलंदाजाला दुसऱ्या धावेपासून वंचित ठेवलं जाते आणि बॅकअप करण्यासाठी ऋषभ निश्चित पोचतोय, परंतु जो समीर तिथे समीर पारकर तैनात होता. अतिशय सहजतेने चेंडू त्याने परत केलेला आहे. परंतु अशा एखाद्या चोरट्या धावेवर सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं असं जिथे एकेरी धावाला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जातं त्यावेळेला जे क्षेत्ररक्षण असतं ते क्षेत्ररक्षकांना द्विधा मनस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यावेळेला पाहतो चेंडू रिव्हर्स शॉटचा प्रयोग केला जातो. रिव्हर्स शॉटच्या प्रयत्नात फलंदाजाला मला वाटतं एक धाव पूर्ण झाली. दुसरी धावेचा प्रयत्न केला तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज यशस्वी. आणि खरोखर या फलंदाजाला दाद द्यावी लागेल किंवा तो नॉन स्ट्राईकचा फलंदाजाला दाद द्यावी लागेल, कारण त्याचा फटका जरी चुकला होता स्ट्राईकच्या फलंदाजाचा, परंतु दुसऱ्या धावेचं जे श्रेय जातं ते नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला, कारण त्यांनी एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. आणि धावांची सरासरीचा जर विचार केला धावाप्रती चेंडूप्रती एक धावेपेक्षा जास्त धावांची गरज असते. अशा वेळेला एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. काय पाणी पाठवायचं आहे मैदानात? काय झालं? धावा आणि चेंडू यांचं समीकरण जर विचारात घेतलं तर आता येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 17 - 14 10 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 10 चेंडू 14 धावा म्हणजे तसं पाहिलं तर समीकरण फलंदाजी करणाऱ्या फलाच्या बाजूने लागतं, कारण 50% जास्तीत 70% सामना कालोशीच्या बाजूने निश्चित झुकल्याचं आपल्याला वाटतं. परंतु क्रिकेटच्या अनिश्चित खेळामध्ये गोलंदाजांनी जर किमयादार गोलंदाजी केली तर प्रतिस्पर्धी संघाकडून सामना हिरावून घेण्याची शक्यतासुद्धा नाकारली जाणार नाही. गोलंदाजी करणारा गोलंदाज राहुल पेडणेकर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं हे 4थं षटक टाकतोय. 4थ्या षटकातील हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी आणि जास्तीत जास्त रिव्हर्स शॉटचा प्रयोग करणारा फलंदाज यावेळेला अतिशय सुरेख अतिशय उत्तुंग षटकार प्राप्त करतोय आणि सामन्यातली हवा संघाच्या गोठ्यामध्ये एक निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि चैतन्य निर्माण झालं आहे त्या काळोशी संघामध्ये. काळोशी संघाच्या धावसंख्या षटकारांची धावसंख्या झाली ती 34 धावा. धावसंख्या 34. थोडंसं स्लोअर टाकलेला चेंडू आणि फलंदाजाने रिव्हर्स शॉटचा प्रयोग अनेकदा करत होता, परंतु स्ट्रेट शॉट मारून सुद्धा षटकार मारू शकतो. या वेळेला ज्या वेळेला फलंदाज जर रिव्हर्स शॉट सिंगल स्ट्रेट बॅटनी चौकार सुद्धा मारू शकतो, षटकार मारू शकतो, त्याच फलंदाजाने पुनश्च एकदा रिव्हर्स शॉटचा प्रयोग केलेला आहे आणि रिव्हर्स शॉटच्या प्रयोगामध्ये एकच धाव मिळते. आणि परंतु एकेरी धावसुद्धा काय वाईट नाही किंवा संघाला विजयश्रीकडे घेऊन जाणार आहे. डॉट चेंडू फक्त न जाणं हे जाऊ द्यायचं नाही असा निर्धार काळोशी संघाने घेतलेला आहे. अर्थातच धावसंख्या 1ने वाढते. आता चेंडू आणि धावा यांचे समीकरण विचारात घेतलं तर येणारे 2 चेंडू त्यानंतरचं षटक म्हणजे 8 चेंडू येणं बाकी आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू 7 धावांची गरज असताना आपण पाहतोय की चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडू हा संघाचं भवितव्य ठरवणारा असू शकतोय. हा एक वेगवान टाकलेला चेंडू फलंदाज बॅकफुटवर जातोय आणि बॅकफुटवर गेलेल्या फलंदाजाला जाग्यावर खेळण्यास भाग पाडलं जातं ते सासवणे संघाकडून. पुन्हा एकदा राहुल पेडणेकर धावायला सुरुवात करून टाकलेला चेंडू आणि एक मोठा घणाघाती फटका मारतोय, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो पाहायचा आहे. आणि सामना मला वाटतं निश्चितच हा झेल सोडलेला नाही तर सामना सोडलेला आहे. हा झेल नव्हे सुटला आहे तर सामना सुटलेला आहे. गायत्री प्राचीन शिलदनकर पुरस्कृत भंडारी समाज यांच्या वतीनं जो पुरस्कृत केलेला सामना मला वाटते हा झेल नव्हे तर सामना सोडलेला आहे. आणि आता शेवटचा चेंडू शेवटचं षटक 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. ज्या गोलंदाजांवर आम्ही शेवटपर्यंत नजर टाकली त्या गोलंदाजांना कुठल्याही प्रकारे गोलंदाजी मला वाटते मिळाली नव्हती. एका पहिल्या षटकात ज्यांच्याकडून 14 धावांचं खुंटल्या गेल्या, दुसऱ्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावांची काहीशी लयलूट झाली. परंतु विशेष करून जरी गोलंदाजावर वर्चस्व प्रस्थापित केलं तर फलंदाजाने विशेष करून हा जो
ओमकार मैदानात खेळतोय, ज्यांनी रिव्हर्स शॉटचा प्रयोग अनेक प्रयोग केले, त्याचबरोबर एक चौकारसुद्धा मारला. तो चौकार संघाला उपयुक्त ठरतोय. त्याला जो साथ देणारा फलंदाज आहे तो सुद्धा ओमकार. दोन्ही ओमकार याने निश्चितच निर्धार केलेला आहे की ओमकारने दोन्ही फलंदाजांनी निर्धार केलेला आहे की हा सामना कोणत्याही परिस्थितीत आपण विजयश्रीच्या उंबरठ्यावर आलेलो आहे. विजयश्री जणू माल घेऊन उंबरठ्यावर सज्ज झालेले आहे आणि त्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आता ऋषभ शिल्दनकर ज्याच्याकडून मला तर वाटलं तिसरं षटक पाहण्याची आम्हाला ऋषभ किंवा केटी याच्याकडून तिसरं षटक अपेक्षित होतं, परंतु तिसरं षटक हे आकाशकडून गेलेलं होतं. अर्थातच आपण पाहता ऋषभवर एक मोठी जबाबदारी, एक छोट्या वयात मोठी जबाबदारी, उभरता खेळाडू सासवणे विभागातील. आणि हे 5 धावा रोखणं क्रिकेटच्या अनिश्चित खेळामध्ये एक धावसुद्धा रोखणं, 6 चेंडूवर एक धावसुद्धा न झाल्याचं पाहिलेलं आहे आपण. परंतु पहिल्याच चेंडूवर धाव घोषित परिसरामध्ये जाते आणि एकेरी धावसुद्धा संघासाठी अतिशय मोलाची ठरते. आता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये कालोशी संघाला सामना जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची गरज आहे. एखादा 5 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे आणि नक्कीच एखादा चेंडू डॉट कशा प्रकारे काढावा किंवा एखाद्या चेंडूवर विकेट कशी प्राप्त करावे. कधी शेवटचं षटक कालोशी संघाकडून आलेलं शेवटचं षटक हे किती अनमोल ठरलं, कारण शेवटच्या षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन 4 फलंदाज बाद केला. ते अनमोल षटक हे महत्त्वपूर्ण ठरतं. विजयालाच कारण मिसासा देणारं ठरतं आहे असंच वाटतं आहे, कारण शेवटचं हाणामारीचं षटक होतं. त्या हाणामारीच्या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली, भेदक गोलंदाज झाली किंवा फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी केली, ती कारणीभूत ठरतं आहे अर्थातच गायत्री शिल्डनकर पुरस्कृत संघासाठी. चांगला चेंडू तितक्या सहजतेने खेळून काढलेल्या क्षेत्ररक्षकाला बीट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. क्षेत्ररक्षक उंच पुरा केटी तिथे उपस्थित आहे. एक चेंडूवरची नजर त्याची स्थिर असल्यामुळे फलंदाजाला 1च धाव मिळते आहे. शेवटच्या षटकामध्ये किमान 10-12 धावा जरी असल्या तरी ह्या गोलंदाजांनी आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी होती, परंतु 5च धावा आहेत. परंतु अशाच वेळेला एक संधी असते, एखादा निर्धाव चेंडू टाकणं आणि फलंदाजाला बाद करणं पाहायचं. फलंदाज आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत या आज सासवणे गायत्री शिल्डनकर आज पुरस्कृत संघाच्या विरोधात जाताना पाहतोय. अगदी सहजतेने चेंडू अडवला, आणि परत केलं होतं. कधी आता 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची रचना जर विचारात घेतली तर मला वाटतं हे डोक्याच्या वरून जाणारं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, कारण क्षेत्ररक्षक जे आहे आता मला वाटतं विचारात घेतलं आहे. क्षेत्ररक्षणाची रचना काहीशी विचारात घेतलेली आहे. आता चेंडू आणि धावा यांचं समीकरण जर विचारात घेतलं तर 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. काही एखादा झेल सुटला आणि शेवटचा जो झेलचित करण्याची संधी होती ती सुद्धा हुकली इथे. ऋषभचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू. ह्या वेळेला फलंदाजाला बाद करण्याची अर्थातच धावचित करण्याची संधी प्राप्त होते आणि फलंदाज बाद होते. आता चेंडू आणि धावा यांचं समीकरण समान झालेलं आहे. मला वाटतं ह्या अगोदरच्या चेंडूवर फलंदाज जर बाद झाला असता तर किंबहुना एखादी धाव जास्त काढावी लागली असती, परंतु निर्णायक स्थिती निर्माण झालेली आहे. आता येणाऱ्या 2 चेंडूवर 2 धावा या प्राप्त ठरते किंवा कंपल्सरी आहेत. गोलंदाजांनी शेवटचं षटक जे टाकलं, ह्या शेवटच्या षटकात त्याचा जी भेदकता त्याने सिद्धता पात्रता दाखवलेली आहे, कारण 4 चेंडूवर त्याने 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अर्थात एक फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद झालेला आहे. आता शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आहे. पाहायचं ह्या 2 चेंडू 2 धावा म्हणजे मोठं आव्हान नाही आहे, कारण तो फलंदाज ओमकार ज्यांनी मैदानात रिव्हर्स शॉट आणि स्ट्रेट शॉटच्या आधारे मोठमोठे फटके मारून संघाला विजयश्रीच्या अगदी उंबरठ्यावर आणलेलं आहे. पाहायचं आहे. ह्या वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर अतिशय सुरेख चौकार पाहायला मिळते आणि उपयुक्त नव्हे तर गायत्री शिल्डनकर या संघावर मात करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. दोन्ही संघांना धन्यवाद देतोय. ज्ञाती बांधवांचे संघ आहेत आणि जो संघ रनर ठरला